नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 16 मार्च 2026. आपला अंदाज हा पुढील 30 मार्चपर्यंत आहे. म्हणजे एकंदरच हा 15 दिवसाचा अंदाज आहे. या 15 दिवसामध्ये बरेच वातावरणामध्ये बदल होणार आहेत. काही काही दिवस उघडीप सुद्धा मिळणार आहे, तर काही दिवस हे कालावधीमध्ये पाऊस सुद्धा पडणार आहे. तर आपल्या शेतकऱ्यांची आता बरेच कामं जे आहेत शेतीची कामं म्हणजेच पिकाची काढणी सुरू आहे. या कालावधीमध्ये मुख्यत्वे कोणत्या दिवशी पावसाची शक्यता आहे, तर कोणत्या दिवशी पावसाची कमी शक्यता आहे या भाग आपण अंदाजामध्ये सांगणार आहोत. एकंदरच आज आज आहे 16 आज 16 मार्चला एकंदरच देवणी, लातूर ह्या भागामध्ये आणि बेंगळूर ह्या भागामध्येच पावसाची शक्यता आहे. वरच्या भागामध्ये पावसाची शक्यता नाही. त्यामुळे ढगाळ वातावरण नवापूर ह्या भागामध्ये राहील आणि ठाणे या भागामध्ये पावसाची शक्यता नाही. तर उद्याच्या वातावरण मात्र नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित वातावरण होणं बिघडणार आहे. त्यामध्ये सर्वदूर मोठ्या क्षेत्रावर पाऊस नाही उद्या, पण नांदेड जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे नांदेड जिल्हा उद्या सुद्धा जास्त त्याच्यामध्ये अलर्ट राहणार आहे. त्या वातावरणामध्ये काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते नांदेड जिल्ह्यामध्ये उद्या. तर लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हलका पाऊस असेल, हलका कारण असं जोरदार स्वरूपाचा मोठा पाऊस नसेल. तर वरचा भाग आहे यामध्ये, इथून वरचा भाग ह्या म्हणजे परभणीपासून वरचा भाग आणि वरवणी धारूरपासून वरचा भाग या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता उद्या देखील नाही आहे. पण इकडचा वरचा भाग आहे जळगाव ह्या भागामध्ये थोडेसे वातावरण बिघडणार आहे या भागामध्ये, पण पावसाची शक्यता उद्या देखील या भागामध्ये नाही. तर आता उद्या परवा दिवशी म्हणजेच 19 तारखेला मात्र वातावरण अजून जास्त बिघडणार आहे. 19 तारखेला खूप मोठ्या प्रमाणामध्येच खास धोक्याची तारीख जी आहे ती 19-20 हीच तारीख धोक्याची आहे. या तारखेला मात्र मोठ्या स्वरूपामध्ये म्हणजे काही भागामध्ये बघा, काही भाग जिल्ह्यामध्येच मोठ्या स्वरूपामध्ये, याचा अर्थ सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये नाही. आणि हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडणार नाही. 22 तारखेपर्यंतचा हा शब्द मी वापरतो. 22 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडणार नाही. मग 30 तारखेपर्यंत बऱ्याच भागामध्ये महाराष्ट्राच्या पाऊस पडणार होतो, पण 22 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडणार नाही. तर एकंदरच 19 तारखेला नांदेड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, यवतमाळ, हिंगोली या भागामध्ये आणि बीड या भागामध्ये मात्र जास्त वातावरण बिघडणार आहे त्यामध्ये. आणि बऱ्याच ठिकाणी ह्या भागामध्ये सर्वदूर असा पाऊस म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस सुरू झाला आणि एकाच वेळेस मध्ये 5-6 तासामध्ये सर्वदूर इथं पाणी असं वातावरण नाही. पण बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामध्ये ह्या भागामध्ये जर उदाहरणार्थ नीर आणि धारवा ह्या भागामध्ये जर पाऊस सुरू असेल, तर पुन्हा नंतर देवणी ह्या भागामध्ये पाऊस जाईल. अशा प्रकारे म्हणजे ह्या एका भागामध्ये पाऊस पडला तर तो दुसऱ्या भागामध्ये पुन्हा त्या भागामध्ये पाऊस उघडणार, अशा पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तो 19 तारखेला. तर त्याच्यामध्ये 19 तारखेला पाटोदा, आष्टी, माजलगाव भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता, वडवणी, धारूर, केज या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच परभणीमध्ये गंगाखेड, पालम या भागामध्ये पावसाची शक्यता आहे 19 तारखेच्या पावसाची. तर इकडे अमरावती विभागामध्ये काही ठिकाणी खामगाव, बाबुळगाव या भागामध्ये, मूर्तिजापूर, करंजा, वाशिम या भागामध्ये 19 तारखेला पावसाची शक्यता आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी, तर जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा, भुसावळ आणि बोधवड, श्रीरामपूर या भागामध्ये मात्र असा पट्टा होणार आहे. या पट्ट्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एखाद 2 ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये एखाद 2 ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. बघा, आता इकडेच कन्फ्युजन आपल्या शेतकऱ्यांचं होतं. कन्फ्युजन काय होतं की तुम्ही म्हणता पाऊस सांगितला नाही आणि तुम्ही एखाद पाऊस सांगाल. तर हा जो भाग आहे हे लक्षात आहे. हा जो भाग आहे ह्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे, ह्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आहे, पण कमी पावसाचं प्रमाण आहे. ह्या भागामध्ये मात्र हा जास्त. इथून हा जो भाग आहे ह्या भागामध्ये मात्र जवळपास 70% भूभागामध्ये पाऊस पडणार आहे. ह्या भागामध्ये पुढील म्हणजे 19, 20 आणि 21 तारखेपर्यंत ह्या भागामध्ये 70% भूभागामध्ये पाऊस पडेल. पण ह्या भागामध्ये मात्र फक्त 10 ते 20% भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर आणि बीडचा काही थोड्याफार भागामध्ये आणि बुलढाणा या भागामध्ये, नंदुरबार, धुळे या भागामध्ये फक्त 10 ते 20% भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे. पण इतर मात्र सगळीकडे तर ह्या भागामध्ये 70% भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे. एकंदरच हा माझा अंदाज होता पहिल्यापासून. आणि मोठ्या स्वरूपामध्ये नाही, इकडचा जो पाऊस आहे त्या मोठ्या स्वरूपामध्ये नाहीये, फक्त हा 1 ते 2 दिवसाकरताच पाऊस आहे वरचा. तर इकडे मात्र हा सतत आपला आता म्हणजे कालपासून पाऊस सुरू झाला. तर जरी एखाद दिवस जरी पाऊस फुटकला तर तो दुसऱ्या दिवशी तिथे पाऊस पडू शकतो किंवा तिसऱ्या दिवशी तिथे पाऊस पडू शकते. असे वातावरण सतत म्हणजे
16 तारखेपासून 15-16 तारखेपासून वातावरण सुरू झालेले 20-21 तारखेपर्यंत वातावरण या भागामध्ये राहील. त्यामुळे इकडं जवळपास मोठ्या क्षेत्रावर एक कमीत कमी एक तरी पाऊस हा इथं पडणारच आहे, जवळपास 70% भूभागामध्ये. तर एकंदरीत हा झाला 21 तारखेपर्यंतचा. आता 21 तारखेपासून पुढे अजून वातावरण कमी होणार आहे. एकंदरीत WD मुळे हे वातावरण इकडे बिघडणार आहे. त्यामुळे इकडे हा समुद्रामधून बंगालच्या खाडीमधून आलेले वारे आणि WD मुळे आलेले बाष्प ह्यामुळे काय होणार आहे, तर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे 19, 20, 21 तारखेला. पण WD पुढे जाणार असल्यामुळे आणि ती परत पुन्हा उत्तरेकडून हवा येत असल्यामुळे पुन्हा अजून आता 22 तारखेला पाऊस उघडणार आहे बघा. 22 तारखेला पावसाचे वातावरण जे आहे क्लिअर धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या भागामध्ये, तसेच पुणे, सातारा, सोलापूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली या भागामध्ये वातावरण 22-23 तारखेला क्लिअर राहणार आहे. या भागामध्ये पावसाची शक्यता नाही. पण मात्र अजून 22-23 तारखेला थोड्या प्रमाणामध्ये गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा, नागपूर ह्या भागामध्ये मात्र 22-23 तारखेला एका-दोन ठिकाणी इकडे पावसाची शक्यता आहे थोड्या प्रमाणामध्ये. कारण ह्या आसाम, बिहारकडे इकडे एक WD तो सक्रिय होत असतो, त्याचा ट्रॅक इकडे येत असल्यामुळे इकडे पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्येच 22 आणि 23 तारखेला. आणि परत 22 आणि 23 तारखेच्या नंतर मात्र 25 आणि 26 तारखेला बघा. आता 25 आणि 26 तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता नाहीये. पण मात्र वातावरण दमट व गरमट वातावरण होणार आहे त्यामुळे. आणि 26 तारखेपासून परत अजून वातावरण बिघडणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. 26 तारखेपासून आणि इकडे उघडीप आहे ती 24 मार्चपासून. 24-25 मार्चला इकडे विदर्भामध्ये पावसाची शक्यता नाही, यवतमाळमध्ये पावसाची शक्यता नाही, नांदेड ह्या भागामध्येच पावसाची शक्यता नाही. मात्र 26 पासून मात्र अजून वातावरण बिघडणार. 26 किंवा 27 तारखेला परत अजून वातावरण बिघडून त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे 27 तारखेला. 26 किंवा 27 तारखेला इकडे पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक, धुळे, जळगाव ह्या भागामध्ये देखील 26-27 तारखेला पावसाची शक्यता आहे. तर 28-29 तारखेला भंडारा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ एकंदरीत विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. ह्या भागामध्ये देखील 24 पासून 26 पासून पुढे ह्या भागामध्ये नांदेड आणि ह्या भागामध्ये 26 पासून पुढे पावसाची शक्यता आहे. एकंदरच 1-2 दिवस उघडीप, 1-2 दिवस पावसाची असे वातावरण राहील. आणि पाऊस हा मोठ्या क्षेत्रावर सर्वदूर एका दिवशी पाऊस पडणार नाहीये. तो पाऊस हा भाग बदलत पडणार आहे. आणि काही भागामध्ये थोड्याफार वादळी स्वरूपामध्ये जिथे तपन सुरुवात झालेली आहे तिथे मोठ्याने ढग निघाले आहे, तिथे मात्र तपनाचा सुद्धा देखील पाऊस पडणार. पण जिथे धुरकट सतत मला सांगतो ते जिथे धुरकट वातावरण आहे तिथे मात्र जास्त वाऱ्याची शक्यता नाही. तर हा तुम्ही अंदाज लक्षात घ्या. आता एकंदरच पाहिजे हा 30 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. 28 तारखेला जास्त वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. 28 तारखेला विदर्भामध्ये तसेच मराठवाड्यामध्ये आणि ह्या भागामध्ये 28 तारखेला 28-29 तारखेला अशा मोठ्या क्षेत्रावर पावसाची पण देखील शक्यता आहे. 28 पासून 28-29-30 तारखेला छत्रपती संभाजीनगर म्हणजे एकंदरीत मराठवाडा, अमरावती विभाग, नागपूर विभाग 28-29-30-31 तारखेला. तर हा झाला आपला अंदाज एकंदरच 15 ते 16 दिवसाचा अंदाज. तसेच हा अंदाज लक्षात घ्या आणि आपल्या पिकांचं वेळेच आपलं काढणी जी असेल, काढणीला आलेली असेल तर ती योग्यरित्या तुम्ही झाकून ठेवा, हे करा. तर हा झाला आपला अंदाज. आणि आपल्या चॅनलला तुम्ही माऊली चिकणी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर देखील करायला विसरू नका.